मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा झाली। मात्र आता निवडणुकीनंतर मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली। ही चर्चा आहे की अफवा? मनसे भाजपला महापौर पदासाठी खरंच पाठिंबा देणार का? राज ठाकरे यावर काय बोललेले आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। महापौर पदासाठी भाजपची मोठी खेळी। मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार? मनसेचा भाजपला पाठिंबा, चर्चा की अफवा? फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंचा पक्ष मुंबई महापालिकेत भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली। भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी तर राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणत या चर्चांना आणखीनच हवा दिली। पुन्हा एकदा तेच राजकारणात काही होऊ शकतं, जसं कल्याणला त्यांनी केलंच ना, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। आता असं मुंबईत मनसेने करायचं ठरवलं असेल माहीत नाही। मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे ते पाहूया। भाजपचे 89, शिंदे सेनेचे 29, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे। मात्र मनसेच्या 6 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिल्यास एकूण संख्याबळ 127 होईल। तर दुसरीकडे ठाकरे सेनेचे 65, काँग्रेसचे 24, MIMचे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, समाजवादी पक्षाचे 2 असे विरोधकांचं एकूण संख्याबळ 100 आहे। खरं तर या चर्चेमागे राज ठाकरेंची वेळोवेळी बदलत जाणारी भूमिकाच कारणीभूत ठरली असावी। मात्र खुद्द राज ठाकरेंनीच भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय। मुंबई महापालिकेत भाजप सोबत जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। अशी बातमी खूप सध्या चालते, सध्या सारी मी सांगतोय नाही म्हणून मुंबई महापालिकेचा गड सर करण्यासाठी भाजपनं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली। आता मुंबईत भाजपचा महापौर सत्तेत बसणार हे निश्चित आहे। तरीही भविष्यात मुंबईतील राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजप कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।